नमस्कार 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 नमस्कार. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर सगळ्यात आधी जोरदार ताली स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, सचिनजी पिळगावकर यांचं. मी तर तुला ओळखलेलं आहे. तू आहेस जोशी, बरोबर? जितेंद्र जोशी. मराठी पाऊल पडते पुढे, त्याच्यात आहेस ना तू? क्या बात आहे. पण वेगळा दिसायला लागलास रे. दाढी बिडी काढली आहे, चष्मा काढली. तुला खरं सांगू का, तू आज कोणासारखा दिसतोयस? स्वप्नील जोशी सारखा दिसतोयस तू आज. अरे ए काय? अरे मराठी पाऊल पडतंय पुढेचा सेट. हो, कळलं 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 मला. आपण आपल्या ज्युरींचं स्वागत करूया. उर्मिला मातोंडकर आणि मकरंद देशपांडे. ते दोघी कोण आहेत? पुष्कर कोण आहेत ते? आपले ज्युरी आहेत. बरोबर आहे. उर्मिला मातोंडकर आणि मकरंद देशपांडे नाही आहेत. मग या कार्यक्रमात ज्युरी वेगळे आहेत. आठवलं आठवलं आठवलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मयूर वैद्य आणि दीपाली विचारे यांचं. आठवलंय. आज मला काहीतरी मला काही काही गोष्टी आठवत नाहीये. हो हो हो, काही हरकत नाही पुष्कर, काही हरकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का, पुष्करची आता जी मानसिक स्थिती आहे, आपल्या आजच्या आठवड्याची थीम सुद्धा साधारण तशीच आहे. काय आहे आजची थीम? इट इज आवर कॉल बॅक वीक. हो, हा आठवडा असणार आहे कॉल बॅक आठवडा. म्हणजे काय की आतापर्यंत या प्रवासात ज्या जोड्या आपल्या बरोबर परफॉर्म करत होत्या, प्रत्येक आठवड्याला त्यातली एक जोडी एलिमिनेट होत होती. बरोबर. पण महागुरूंनी वारंवार सांगितलं त्याप्रमाणे की त्यांचा हा प्रवास संपलेला नव्हता, मात्र एक स्पीड ब्रेकर मध्ये आला होता. आणि आता म्हणजे या आठवड्यामध्ये त्या एलिमिनेट झालेल्या सगळ्या जोड्या पुन्हा एकदा या मंचावर येणार आहेत. आपले एकापेक्षा एक असे धमाकेदार परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. आणि त्यातनं आपल्याला मिळणार आहेत आपल्या कॉल बॅक जोड्या. म्हणजे किती? ते अर्थात आपल्याला महागुरू सांगतील की किती जोड्या कॉल बॅक करणार आहेत. सर, किती जोड्यांचा कॉल बॅक होणार आहे या आठवड्यात? या आठवड्यात 2 जोड्या या कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. पण त्या नेमक्या कोणत्या जोड्या आहेत हे पाहायची मला उत्सुकता आहे. या नोटवर आता अजिबात थांबण्यात अर्थ नाही. त्यामुळे लगेच आपण इथे स्वागत करूया आपल्या आजच्या पहिल्या कॉल बॅक साठी ट्राय करणाऱ्या जोडीचं. फीवर 104 FM चे ग्लेन आणि उर्मिन. जेव्हा आमची एलिमिनेशन झाली तेव्हा थोडं वाईट नक्कीच वाटलेलं. जो कहते हैं ना, अगर आपको कुछ चाहिए तो आप कैसे भी करके कुछ भी करके वहां तक पहुंचोगे. तो नींद को थोड़ा टाटा बाय बाय. कॉल बॅक राउंड आहे. हम बहुत मेहनत कर रहे हैं. होपफुली रंग लागायचा. मी बघत राहा. ग्लेन आणि उर्मिन आले आहेत कॉम्पिटिशनमध्ये. आता सर्वांची ये कैसा जादू किया रे. Love the game I wanna play. I am craving for your body now. Sexy lady, gets me crazy. Be my baby, give me all your loving now. Sexy lady, gets me crazy. Be my baby, give me all your loving now. मेरी चाहत को जाना तेरी ही प्यास है.
देख ले दिल में क्या है मेरे love the game I wanna play I am craving for your body now कैसे बताऊं तुझे बात जिया की जानू मैं तो जानू सारी चाल पिया की चैन मेरा लूटे लूटे रतियां जगाए मुझे सजना अनाड़ी बेईमान sexy lady gets me crazy be my baby give me all your loving gets me crazy You say you want me as your lover, but tell me now are you playing? Say what, huh? Chicka chicka, chicka chicka. ग्लेनगोदर आणि उर्मिनेश्वरी, हा तुम्ही आज आम्हाला जे काही भारत दर्शन घडवलंय त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत तुमचे. आणि तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला ह्या मंचावरती संपूर्ण जगाचं जे काही असं नयनरम्य असं दृश्य दाखवलं त्याबद्दल आम्ही खूप खुश झालेलो आहोत. गळ्यात कंठाने तर आत्ता काढून मी दिला असता तुम्हाला. खास करून उर्मिनेश्वरी तुम्ही आणि ग्लेनगोदर तुम्ही दोघांनी ज्या प्रकारे हे पारंपरिक वेश घालून आमच्यासमोर नृत्य सादर केलं त्याबद्दल आम्ही बेहद. काही बोलू नका. आमच्या प्रशासकीय कामात तुम्ही ढवळाढवळ केलेली खपवून घेतली जाणार नाही. प्रधानजी, जो हुकूम महाराज. हा, न्यायालयीन कारवाई सामोरे जावं लागेल तुम्हाला. आपल्याला राणी सरकार बोलवत आहेत. हो, उर्मिन आणि मी खूप प्रयत्न केला परफॉर्मन्सच्या आधी. आणि सलाम सर, थँक्यू सो मच. यांनी खूप मेहनत केली, खूप एफर्ट घेतले आमच्या या परफॉर्मन्ससाठी. आम्ही पण प्रयत्न केलं की इकडे येऊन तुमच्यासाठी हा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी. आणि आता महाराज मला तुमची ओळख एका माणसाची करून द्यायची. कोण? ज्यानंतर तुमचं जे स्थान आहे, तुम्ही महाराज असल्याची जी संकल्पना आहे, हा, त्यातून तुम्ही भानावर याल. आपण चुकून एकापेक्षा एकच्या सेटवर आलोय. कपास, शांत राहा, काही बोलू नकोस. आता अँकर असल्याचं नाटक कर. कपास कपास, काही बोलू नकोस. आपण जाणून घेऊया मत आपल्या ज्युरींचं. कोरिओग्राफी खूप सुंदर होती. सलाम, खूप मजा आली. तुम्ही इतकं मन लावून नाचलात हा अख्खा परफॉर्मन्स. थोडं सिंक्रोनायझेशन अजून असतं तर खूप मजा आली असती. उर्मिन, तू इतकं एक्सप्रेसिव्ह परफॉर्म केलंस की क्या बात आहे. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरनं नजर हटत नव्हती. इतकं सुंदर परफॉर्म केलंस तू. थँक्यू सो मच. ग्लेन, फक्त लिपसिंग केलं असतं तर जास्त आवडलं असतं, कारण ती करत होती आणि तू करत नव्हतास म्हणून थोडंसं खटकलं. पण अदरवाईज परफॉर्मन्स वॉज टू गुड. खूप मजा आली. थँक्यू मॅम. खूप सुंदर तुमची कोरिओग्राफी होती. सलाम, व्हेरी गुड. दोघांचं म्हणजे कॉर्डिनेशन असतं ना, अजून एकमेकांकडे बघण्याचं लुक वगैरे असतं तर अजून छान झालं असतं. क्लेन, युअर आउटस्टँडिंग. तुझं जो ॲटिट्यूड करेक्ट ह्या गाण्यासाठी तू पकडलेलास. Thank you. आणि तुझा ग्रेस उर्मिन अप्रतिम होता. थँक्यू. 8 थँक्यू सर. ग्लेन, उर्मिन, पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू सर. अतिशय छान कोरिओग्राफी केली तुम्ही. सलाम. तुमची एनर्जी आज नंतर थोडी कमी झाली ॲट द एंड ऑफ द परफॉर्मन्स, ग्लेन. येस सर. कारण तुमची तब्येत बहुतेक बरी नसल्यामुळे ते घडलं असावं, कारण तुमची एनर्जी कधीच खाली जात नाही. बट उर्मिन, तुम्ही खूप सुंदर ग्रेसफुली परफॉर्म केलं. कुठे कुठे थोडं कोऑर्डिनेशन गेलं, ठीक आहे. शेवटच्या पोर्शनमध्ये तुम्ही तिकडनं येऊन जम्प करून जी खाली स्लाईड करता ना ग्लेन, त्याच्यात थोडं क्लमझी झालं. ती क्लीन नव्हती स्लाईड. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी you, मच sir. सर.